जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या दिनांक 17 जुलै 2025 रोजीच्या गायरान अतिक्रमण निष्कासन परिपत्रकाच्या विरोधात भारतीय क्रांती दलानं तीव्र आक्षेप नोंदवला असून तत्काळ हे परिपत्रक रद्द न झाल्यास येत्या 4 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जेल भरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। या संदर्भात भारतीय क्रांती दलाच्या वतीनं विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं। यात सांगण्यात आलं आहे की सदर परिपत्रक दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक आणि समस्त बहुजन समाजावर अन्यायकारक आहे। 17 तारखेला जो गायरानधारकाच्या विरोधात GR काढला की गायरानधारकाच्या जमिनी काढून व तिथले काही रहिवासी असतील त्यांचे घरदार निष्कासित करून त्या गायरान त्यांना हकलून देण्याचा हा जो शासनाने GR काढला, आज त्या शासनाच्या GRचा आम्ही भारतीय क्रांती दलाच्या वतीने आज निषेध करतो आणि शासनाला सांगू इच्छितो 1990 पासून काही जणांचे आजोबा, कोणाचे वडील, कोणाचा मुलगा त्या जमिनीत कसतोय आणि त्या जमिनी कसत असताना त्याचं पोट उपजीविकेचं काम तो शेतकरी करतोय। जे भूमिहीन जे लोक आहेत त्यांचा हा गायरानधारका जो प्रश्न आहे हा अतिशय बिकट परिस्थितीचा प्रश्न आहे। शासनाने जो 17 तारखेचा GR काढला अत्यंत दुर्दैवी, म्हणजे एक प्रकारचं त्यांनी एका शेतकऱ्याच्या गोरगरीब कुटुंबाच्या घरावर त्यांनी समजा घाल्या घालण्याचं काम हे प्रशासन करत आहे। आम्ही भारतीय क्रांती दलाच्या वतीने येणाऱ्या 4 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करणार आहोत, हे शासनाला आमचा इशारा आहे। हे परिपत्रक शासनाच्या 14 एप्रिल 1991 आणि 14 ऑगस्ट 2001 च्या शासन निर्णयाच्या विरोधात असून मागासवर्गीय भूमिहीन शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात आहे। गेल्या 70 वर्षांपासून हजारो भूमिहीन कुटुंबे ही गायरान जमिनीवर कसून आपली उपजीविका चालवत आहे। तरीसुद्धा महसूल यंत्रणा या नागरिकांच्या नावावर जमिनीची नोंद न करता त्यांच्या हक्कावर गदा आणत आहे। हे त्वरित थांबलं पाहिजे असं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। या निवेदनावर भाई शैलेंद्र मिसाळ, कैलास भालेराव, राजूभाऊ त्रिभुवन, अशोक खरा, चंद्रकांत मगरे आणि इतर अनेक नेत्यांचे स्वाक्षर आहेत। भारतीय क्रांती दलाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात आलं नाही आणि गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे नावे 7/12 उतावरे नोंदवले गेले नाहीत तर 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते जमा होऊन जेल भरो आंदोलन करणार आहेत। जन्मदायी न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।